तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी साईट आपल्या या मराठी माणसाच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सोलर पंप यादी 2024ची ऑनलाईन यादी या तुम्हाला आता शो झालेली आहे. तर ती सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी तुम्हाला पाहण्यासाठी, ऑनलाईन यादी पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. यात तुम्हाला पूर्ण प्रोसेस दिलेली आहे की ऑनलाईन यादी कशी पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाकृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपाची योजना सुरू असून यासाठी केंद्र शासनाकडून सोलर लाभार्थी यादी ऑनलाईन प्राप्त झालेली आहे. तर ही पूर्ण पाहण्याची प्रोसेस तुम्ही खाली पाहता, कारण आपल्याला PM कुसुम आणि नवीन करणे ऊर्जा मंत्रालय पोर्टल ओपन करायचे आहे. त्यानंतर आपले राज्य स्टेट त्यामध्ये आपल्याला निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र MSEDCL असे 2 पर्याय दिसतील. यापैकी कोणत्या प्रकारे अर्ज केला आहे आपण त्या ठिकाणी तो तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. पुढे आपला जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. किती पंप कॅपॅसिटी तुम्ही किती HPच्या मोटरीसाठी अर्ज केला होता ते निवडायचं आहे. वर्ष निवडायचे आहे आणि नंतर हे सर्व झाल्यानंतर गो बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि यानंतर ज्याचं ॲप्लिकेशन झालेलं आहे त्याचं नाव, जिल्हा, गाव, सोलर कोणत्या कंपनीचा भेटलेला आहे त्याचेच नाव, ही सर्व माहिती इथे दिसेल. ती यादी आपण PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी डाउनलोड करण्यासाठी वरती PDF आयकॉन हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून फाईल सेव्ह करून तुम्ही ठेवू शकता. आपले नाव सोलर पंप योजनेची लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही ते पाहू शकता. यामध्ये आपण राज्यातील ज्या शेतकऱ्यांची 3 HP, 5 HP व 7.5 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी अर्ज केले होते त्या लाभार्थ्यांची यादी प्रकाशित केली आहे. शेतकऱ्याच्या धारण क्षमतेनुसार 3, 5 व 7.5 HP त्यापेक्षा जास्त मोठी DC सौर पंप उपलब्ध होणारी स्वखर्चाने इतर वीज करणे लावता येण्याची सुद्धा सोय या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा मराठी माहितीसाठी. धन्यवाद.